अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज शुक्रवार बघा, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी जी आहे ती प्राप्त लक्ष्मीमध्ये वृद्धी होण्यासाठी जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे विशेष आणि शीघ्र फलदायी असतात, म्हणजे तुम्हाला त्वरित फळ देणारे असतात। बघा, आज शुक्रवार आहे। आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी काही विशेष उपाय आणि सेवा करायच्याच आहेत। मात्र त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये असलेली जी अन्नपूर्णा माता आहे, या अन्नपूर्णा मातेला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने आपलं जे भाग्य आहे ते भाग्य बदलायला लागेल। घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल आणि आलेली लक्ष्मी जी आहे ती अखंड स्थिर होईल। घरामध्ये जे धन धान्य किंवा जी प्राप्त लक्ष्मी आहे, या प्राप्त लक्ष्मीमध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल। घरामध्ये चहूबाजूने पैशांचे योग यायला सुरुवात होईल, ज्याला आपण श्रीमंतीचे योग म्हणतो। जिथे जिथे पैसा अडला होता, जिथे जिथे पैसा अडकला होता, त्या सगळ्या बाजूने घरात पैसा यायला लागेल। बघा, जी जी कामं तुमची अडलेली होती ती कामं तुमची मार्गी लागतील। बिघडलेली जी कामं आहेत ती बिघडलेली कामं एका मार्गाने व्हायला लागतील। प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशप्राप्ती व्हायला सुरुवात होईल। खरं तर प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेची आपण पूजा करत असतो। तिचे ज्या प्लेटमध्ये किंवा ज्यामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवतो, जे तांदूळ असतात ते तांदूळ आपण प्रत्येक शुक्रवारी बदलत असतो। मात्र या तांदळासोबत आपण प्रत्येक शुक्रवारी जर काही विशिष्ट गोष्ट अर्पण केली तर त्याचे जे लाभ आहेत ते लाभ आपल्याला अधिक पटीने होतात। त्याचे जे रिझल्ट आहे ते त्वरित जाणवायला लागतात। आणि असाच एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, की शुक्रवारच्या दिवशी तांदळांसोबत अशी एक गोष्ट तुम्हाला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमचं भाग्य चमकायला लागेल। तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये असलेली जी गरिबी आहे ती गरिबी संपायला लागेल। अन्नपूर्णा मातेची कृपा तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती आणि संपूर्ण घरावरती होईल, ज्याने तुमच्या घरातील चारही जे कोपरे आहेत ते कोपरे धन धान्य पैसा सुख समृद्धीने भरभरून राहतील। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। मग ते कर्ज असेल किंवा कुणाकडनं येणं असेल, देणं असेल, कुठेही अडकलेला पैसा असेल किंवा घरामध्ये जर अन्नधान्याचा तुटवडा असेल, तर या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आज सायंकाळच्या वेळी, ज्याला सांज वेळ किंवा सूर्यास्ताची वेळ म्हणतो, ज्याला आपण लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो, या वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचे, जिथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल। ठीक आहे, साईडला एक दिवा लावून घ्यायचा आहे। दिवा शक्यतो स्वच्छ सुंदर तुपाचा असावा, कारण लक्ष्मी प्राप्तीची कुठली सेवा करत असताना तो जो दिवा असतो तो तुपाचाच लावावा। मात्र तूप नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल। बाजूला एक अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर काय करायचं, तर ही जी प्लेट आहे, ज्या प्लेटमध्ये तुम्ही ऑलरेडी तांदूळ ठेवलेले आहात, ही प्लेट तुम्हाला म्हणजे या प्लेटमधले तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत, किंवा ऑलरेडी जो तुमचा तांदळाचा साठा आहे त्या तांदळाच्या साठ्यात तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते ठेवून द्यायचे। त्यानंतर जी प्लेट तुम्ही नेहमी घेता मूर्ती ठेवण्यासाठी, ती मूर्ती ठेवण्यासाठी घेतलेली जी प्लेट आहे ती स्वच्छ घासून पुसून तुम्हाला साफ करून घ्यायची आहे। सगळ्यात आधी एक तामण घ्यायचे, तामणामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। त्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, थोडंसं तुम्हाला दूध टाकायचं आहे, पुन्हा पाणी टाकायचं आहे। मूर्ती स्वच्छ या दुधामध्ये पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ही जी मूर्ती आहे ती दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला पवित्र ठिकाणी थोडा वेळ ठेवून द्यायची आहे। आता काय करायचं, जी प्लेट तुम्ही घेता, ज्यामध्ये तांदूळ ठेवता अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायला, ती प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचे। ठीक आहे, प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे। थोडेसे तांदूळ ठेवले की त्यानंतर या तांदळावरती 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि हे 1 रुपयाच्या नाण्यावरती मूठभर तांदूळ ठेवायचे। मूठभर तांदूळ ठेवले की त्यानंतर मग त्या तांदळाच्या वरती तुम्हाला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती मूर्ती ठेवून द्यायची आहे।
पुन्हा थोडेसे तांदूळ अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे. अगदी तिच्या खांद्यापर्यंत येतील इतके तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे. अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं तर एक तुम्हाला वाटी घ्यायची आहे, एक छोटीशी वाटी किंवा डिश घ्यायची आहे. आता या वाटीमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतेय, या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. जी घेतलेली वाटी आहे त्यामध्ये तुम्हाला 108 अख्खे तांदूळ घ्यायचे. मोजून 108 अख्खे तांदूळ घ्यायचे. 108च घ्या, कमी पण नका जास्त पण नका, तुटलेले मुटलेले तांदूळ नका घेऊ. फक्त जे अखंड तांदूळ असतात ते तुम्हाला 108 घ्यायचे. या तांदळाच्या वरती तुम्हाला जायफळ, एक जायफळ, वेलदोडा, लवंग आणि चंदन. पुन्हा एकदा सांगते, जायफळ, वेलदोडा, एक लवंग आणि चंदन याची पावडर तुम्हाला करून घ्यायची. ठीक आहे. आता बघा जायफळ असतं अख्खं, ते थोडंसं कुटा आणि त्याची एक जाडसर जरी असली तरी चालेल, थोडीशी पावडर करा. त्यानंतर एक वेलदोडा याच्यामध्येच घ्या, एक लवंग घ्या आणि चंदनाची जर ऑलरेडी तुमच्याकडे पावडर असेल तर ती टाका. जायफळ, वेलदोडा, चंदन पावडर आणि लवंग ह्या सर्व ज्या गोष्टींची पावडर आहे ती मिक्स करायची आहे आणि ही मिक्स केलेली पावडर तुम्हाला त्या 108 तांदळांमध्ये टाकायची आहे. वरती थोडंसं हळद आणि थोडीशी कुंकू टाकायचे. हे सगळं टाकल्यानंतर हे दोनही हाताने पूर्ण असं मिक्स करायचं आहे. ठीक आहे. मिक्स करत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर काय करायचं तर या 3 बोटांनी हे तांदूळ थोडेसे उचलायचे, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचे. 21 वेळा तुम्हाला हे तांदूळ जे आहे ते घेऊन अर्पण करायचे आहेत. त्यामुळे 3ही बोटात जेवढे मावतील तेवढे तांदूळ घ्या. एकदाच खूपही घेऊ नका, कमीही घेऊ नका. 21 वेळा तुम्हाला हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अर्पण करायचे आहेत. प्रत्येक वेळी अर्पण करत असताना तांदूळ असे घ्यायचे, मूर्तीवरती टाकायचे. ओम अन्नपूर्णा देवताय नमः हा मंत्र म्हणून तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. पुन्हा सेकंड टाइम उचलायचे, पुन्हा हे तांदूळ त्या मूर्तीवरती अर्पण करायचे. ओम अन्नपूर्णा देवताय नमः हा मंत्र म्हणत पुन्हा ते तांदूळ मूर्तीवरती अर्पण करायचे. असे 21 वेळा तांदूळ उचलायचे आणि 21 वेळा ते तांदूळ अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्पण करायचे. तांदूळ अर्पण करून झाले, प्रत्येक वेळी तुमची जी इच्छा असेल ती इच्छाही तिला सांगायची आहे. हे करून झालं की त्यानंतर बाजूला लावलेला जो दिवा आहे तो दिवा अन्नपूर्णा मातेला ओवाळायचा आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ज्या मूळ ठिकाणी तुम्ही ही मूर्ती किंवा ही प्लेट वाटी तुम्ही जिथे ठेवता तिथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे. आता दररोज काय करायचं आहे, दररोज जसं आपण इतर देवांची पूजा करतो तसंच तुम्हाला दररोज अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे, बाजूला लावायचे. असं पुढच्या शुक्रवारपर्यंत करायचं आहे. शुक्रवारी, कारण प्रत्येक शुक्रवारी आपण हे तांदूळ आणि या गोष्टी बदलतच असतो. जेव्हा पुढचा शुक्रवार येईल तेव्हा काय करायचं तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती ठेवली होती ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला बाजूला काढून ठेवायची आहे आणि त्यामध्ये ठेवलेल्या ह्या ज्या तांदूळ आणि तुम्ही जी पावडरचे जे तांदूळ तुम्ही अन्नपूर्णा मातेला अर्पण केले होते ते सगळे एका लाल रंगाच्या कापडामध्ये घ्यायचे. त्याची पोटली बनवायची आहे, म्हणजे एका कापडात घेऊन ते तांदूळ तुम्हाला त्याला अशी गाठ मारायची आहे, त्याची पोटली बनवायची आहे आणि ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या घरामध्ये जो वरचा भाग असतो त्या वरच्या भागाला टांगायची आहे. मुख्य दरवाजाला टांगली तरीही चालेल किंवा जर तुमचा माळा असेल तर त्या माळ्यावरती ठेवून द्या. जमता तर फ्लॅट सिस्टीम असे काही असतील तर वरती एखादी चूक ठोका किंवा मग एखादी ट्रॉली असेल तिथे ठेवा. तिजोरीतही ठेवू शकतात, देवघरातही ठेवू शकतात किंवा जर तुमचा व्यवसायाचा गल्ला असेल तर गल्ल्यात ठेवा किंवा मोठा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी वरच्या दिशेला लावणं खूप उत्तम आहे किंवा चांगलं आहे. त्यामुळे मी सांगते की वरतीच शक्यतो लावा. व्यवसाय, दुकान, व्यापार काही असेल तर जो व्यापार आहे जिथे पत्रे असेल जे काही असेल तर तिथे तुम्हाला ही वरती पोटली टांगून ठेवायची. आता ही किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्ही कंटिन्यू वर्षभर ठेवू शकतात किंवा मग तुम्ही 5-6 महिने ठेवू शकतात. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता याचा रिझल्ट थोडासा कमी जाणवतोय त्यावेळेस ही पोटली काढायची, वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आणि पुन्हा एखाद्या शुक्रवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. बघा, हा एक उपाय तुमच्या घरात बरकत आणेल, तुमच्या घरामध्ये धनाची वृद्धी करेल. तुमच्या घरामध्ये जिथे जिथे पैसा कमी पडत होता तिथे पैसा हा भरपूर प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये पैशांचे योग निर्माण होतील. जिथे जिथे तुमची कामं अडली होती ती कामं व्हायला लागतील. आता असं नाही हा उपाय केल्यानंतर 1 लाखाचा 1 करोडाचा पाऊस तुमच्या घरामध्ये पडणार आहे. मात्र तुम्ही जी कष्ट करत आहात, जी मेहनत करत आहात, ज्याला एवढे दिवस कसली म्हणजे
जे करतात त्याला इतके दिवस जी नशिबाची साथ मिळत नव्हती ती नशिबाची साथ मिळायला लागेल, नशीब भाग्य चमकायला लागेल. आणि जेव्हा नशीब बदलेल, भाग्य चमकेल, तेव्हा तुमची आडलेली सर्व कामं मार्गी लागतील. कारण साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरामध्ये होईल. अन्नपूर्ण माता या 7 दिवसांमध्ये तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. आणि जेव्हा तिचा आशीर्वाद लाभतो ना, तेव्हा घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून निघतो. बघा, करून बघा आणि मग याचा लाभ घ्या. जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत कळणार नाही. अन्नपूर्ण माता ही अशी माता आहे जिची मूर्ती आपल्या घरामध्ये असली ना, तर आपल्या घरामधील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून निघतो. आपल्या घरातील जे सुख, समृद्धी, शांती, आनंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये भरभरून असतात. फक्त अन्नपूर्ण मातेची नुसती मूर्ती आणून नाही चालत, तर प्रत्येक शुक्रवारी तिची व्यवस्थित पूजाही केली पाहिजे, तांदूळ बदलले पाहिजेत, अभिषेक घातला पाहिजे, तरच तिचा जो प्रभाव आहे तो कंटिन्यू आपल्या घरामध्ये जसाच्या तसा राहतो. अत्यंत साधा सोपा उपाय. तर आजचा हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.